24 मार्च रोजी लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यावर 25 मार्चला सकाळी 11:30 वाजता आमदार प्रतिभा धानोरकरांचे नागपूर विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले। यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम बघून आमदार धानोरकर यांना अश्रू अनावर झाले होते। यावेळी त्या म्हणाल्या की अनेक संघर्षानंतर मला लोकसभेची उमेदवारी मिळाली। माझ्या पतीने राज्यात राखलेला गड मी पुन्हा काबीज करणार असा विश्वास आमदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने विरोधकांच्या मनात चांगली धडकी भरली आहे। 24 मार्चला स्वर्गीय बाळू धानोरकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते। 5 वर्षांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांनासुद्धा 24 मार्च रोजीच लोकसभेचे तिकीट मिळाले। आमदार धानोरकर यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होणार आहे। सध्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। आता धानोरकरांचा प्रचार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर होणार। आपल्याला माहीत आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जितना संघर्ष बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी। आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवील आणि त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वी करेन। मागच्या 10 महिन्याच्या कार्यकालात मी अतिशय संघर्ष त्या ठिकाणी करत आहो आणि नक्कीच एवढ्या संघर्षानंतर मला ही तिकीट मिळाली। तिकीट मिळाल्यानंतर माझे 2 लहान मुलं, एक मुलगा माझ्यासोबत होता, एक आता इथं होता। त्याच्यामुळे नक्कीच माझ्या ठिकाणी कोणीही असतं तर नक्की ते अश्रू त्यांच्याही डोळ्यातून निघाले।